पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। चॉकलेटचा आमिष दाखवून नराधम आजोबाचे नातीसोबत गैरकृत्य। माना पोलिसांकडून तातडीने कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मधील ही घटना आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेअंतर्गत 21 आणि 22 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली ऑनलाईन परीक्षा पूर्वनियोजित होणार आहे। वेळापत्रकानुसारच पार पडेल। महासभेने भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय, तर राज्य सरकारने हा घेतलेला निर्णय रद्द केलाय। यावरून आता नवी मुंबई पालिका प्रशासन व सत्ताधारी आमने सामने आले। पालिका आयुक्तांच्या निर्णयाचा सत्ताधाऱ्यांकडून निषेध केला जातोय। महापालिकेची नोकरी भरती आणि परीक्षा जिल्हा महाराष्ट्रभर हे कुठेतरी अन्यायकारक आमच्या लोकांवरती आहे। आज या ठिकाणी संधी आमच्या लोकांना त्या ठिकाणी भेटली पाहिजे। तर कोणाला नोकरी त्या ठिकाणी हवी असेल तर नवी मुंबईत येऊन नोकरी एक्झाम वगैरे देईल, पण आपण स्वतःहून त्या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी पूर्ण जिल्हाभर फिरतोय, तर हे काय उचित त्या ठिकाणी आणि आमची लोक त्या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत। त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये शंका उपस्थित होतात आणि या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेची जी काही एक्झाम असेल ती नवी मुंबईतच घ्यावी। तर मुंबई, ठाणे, रायगडमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी वरुणराजानेही मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे। संपूर्ण कोकण पट्ट्यात पावसाचा जोर वाढलाय। सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात दमदार पाऊस पडला, पण हा तर फक्त ट्रेलर असून हवामानातील मोठ्या बदलामुळे आता पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। भारतीय हवामान विभागाने मंगळवारी मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यांवर ऑरेंज अलर्ट जारी केलाय। या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान घाटांच्या भागात सर्वत्र व्यापक पाऊस झाला असून काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस देखील नोंदवला गेलाय। साताऱ्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। नवजा, कोयना, महाबळेश्वर परिसरात जोरदार पाऊस पडत असल्यानं कोयना धरणाच्या पाणी पातळीत आता वाढ झालेली आहे। सलग 4 दिवस पावसाने जोर धरल्यानं आता शेतीच्या कामांना देखील वेग आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।